नमस्कार मित्र हो, एज्युजीनियस अकॅडमीमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. विद्यार्थी मित्र हो, आज आपण इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च म्हणजेच आयसर कोलकाता या संस्थेमधील 12वी नंतर उपलब्ध BSMS या पदवी अभ्यासक्रमामधील करिअरविषयी माहिती पाहणार आहोत. आयसर कोलकाता ही संस्था फिजिकल सायन्सेस, केमिकल सायन्सेस, मॅथमॅटिकल सायन्सेस, बायोलॉजिकल सायन्सेस आणि जिओलॉजिकल सायन्सेस या विषयांमधून BSMS ही पदवी प्रदान करते. चला तर मग आपण आता BSMS या पदवी अभ्यासक्रमासाठीची शैक्षणिक पात्रता पाहूया. उमेदवाराने विज्ञान शाखेतून किमान 12वी किंवा समकक्ष परीक्षा, सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवाराने किमान 75% गुणांनी, तर रिझर्व्ड किंवा PWD प्रवर्गातील उमेदवारांनी किमान 65% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी. उमेदवारांना पुढील 3 मार्गांनी BSMS प्रोग्रामसाठी प्रवेश दिला जातो. ते असे: किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजना म्हणजेच KVPY चॅनल, जॉईंट एंट्रन्स एक्झामिनेशन म्हणजेच JEE ॲडव्हान्स चॅनल आणि स्टेट अँड सेंट्रल बोर्ड्स म्हणजेच SCB चॅनल. यानंतर निवड प्रक्रिया जाणून घेऊया. प्रथम KVPY चॅनलमधून केली जाणारी निवड प्रक्रिया. KVPY चॅनलमधून निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा KVPYमधील गुणवत्ता यादीतील क्रमांक आणि इयत्ता 12वीच्या गुणांच्या आधारे पात्र उमेदवारांना प्रवेश दिला जातो. यानंतर JEE ॲडव्हान्स चॅनलद्वारे केली जाणारी निवड. JEE ॲडव्हान्स्ड परीक्षेत सर्वसाधारण प्रवर्गामधून पहिल्या 10,000 मध्ये क्रमांक मिळवणारे उमेदवार, तसेच OBC, नॉन क्रिमिलेअर, SC, ST, PWD यासारख्या राखीव प्रवर्गातून पहिल्या 10,000 मध्ये क्रमांक मिळवणारे उमेदवार, तसेच 12वी परीक्षेतील कट ऑफ क्रायटेरिया आणि पात्रतेची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांना प्रवेश देण्यात येतो. आता सरते शेवटी SCB चॅनलमधून होणारी निवड प्रक्रिया. 12वी परीक्षेतील कट ऑफ क्रायटेरियाची पूर्तता करणारे आणि आयसर ॲप्टिट्यूड टेस्ट म्हणजेच IITच्या गुणवत्ता यादीनुसार उमेदवारांना प्रवेश दिला जातो. आता आपण IITचे स्वरूप पाहूया. ही परीक्षा ऑफलाईन पद्धतीची असून यामध्ये MCQ म्हणजेच पर्यायी प्रश्न विचारण्यात येतात. ही परीक्षा इंग्रजी भाषेमधून घेतली जाते. ही परीक्षा फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स आणि बायोलॉजी या 4 विभागांमध्ये विभागलेली असून प्रत्येक विभागामध्ये 45 गुणांसाठी 15 प्रश्न विचारण्यात येतात. या परीक्षेमध्ये उमेदवारास 3 तासामध्ये 180 गुणांसाठी एकूण 60 प्रश्न सोडवावे लागतात. यामध्ये निगेटिव्ह मार्किंगची पद्धत अवलंबली जात असून प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 1 गुण वजा केला जातो, तर प्रत्येक बरोबर उत्तरासाठी 1 गुण दिला जातो. यानंतर आपण पाहू शिष्यवृत्ती आणि फेलोशिप्स. प्रथम KVPY फेलोशिप. KVPY चॅनलमधील विद्यार्थ्यांना KVPYच्या नियमानुसार फेलोशिप प्रदान केली जाते. यानंतर इन्स्पायर शिष्यवृत्ती. ही शिष्यवृत्ती फक्त SCB चॅनल आणि JEE ॲडव्हान्स चॅनल यामधील विद्यार्थ्यांना प्रदान केली जात असून ती प्रति महिना 5,000 रुपये इतकी असते. तेव्हा मित्रांनो, आता आपण या इन्स्पायर शिष्यवृत्तीसाठी आवश्यक पात्रता जाणून घेऊया. प्रथम SCB चॅनलसाठी आवश्यक पात्रता. उमेदवार हा 12वी परीक्षा क्रमवारीमधील पहिल्या 1% उमेदवारांपैकी असावा. यानंतर JEE ॲडव्हान्स चॅनलसाठी आवश्यक पात्रता. JEE ॲडव्हान्स परीक्षेमध्ये पहिल्या 10,000 मध्ये क्रमांक मिळवणाऱ्या उमेदवारांना ही शिष्यवृत्ती प्रदान केली जाते. आणि आता सरते शेवटी प्राईम मिनिस्टर्स रिसर्च फेलोज म्हणजेच PMRF फेलोशिप. ही योजना देशातील उच्च तांत्रिकी आणि विज्ञान शाखेतील विद्यापीठांमध्ये PhD या पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या उमेदवारांना वार्षिक 70,000 ते 80,000 रुपये इतकी फेलोशिप आणि PhD अभ्यासक्रमातील 5 वर्षांसाठी प्रतिवर्षी 2 लाख रुपये ॲन्युअल रिसर्च ग्रांट प्रदान केला जातो. यानंतर PMRF फेलोशिपसाठीची पात्रता पाहूया. उमेदवार हा पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षात किंवा पदवी अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा, उदाहरणार्थ BSMS, आणि या पदवी अभ्यासक्रमातील उमेदवाराचा CGPA किंवा CPI हा किमान 8.0 इतका असावा. यानंतर प्लेसमेंट्स. हा पदवी अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना सेंट्रल गव्हर्नमेंट आणि PSU तसेच प्रायव्हेट कंपनीमध्ये जसे की सिंजिन, रिलायन्स, BASF, ओमिक्स लॅब्स, इन्व्हिक्टस ओंकोलॉजी, C-कॅम्प, नवम कॅपिटल, दृष्टिकोन, स्पेक्ट्रल इन्साइट्स, स्टॅटॉईल, TCG लाईफ सायन्सेस, एशियन पेंट्स, शेल इत्यादी. तसेच जगातील हॉवर्ड युनिव्हर्सिटी, युनिव्हर्सिटी ऑफ अल्बर्टा, युनिव्हर्सिटी ऑफ वॉशिंग्टन, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ जेनेटिक्स आणि गौथे युनिव्हर्सिटी अशा विद्यापीठांमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध होतात. यानंतर पगार. निवड झालेल्या उमेदवारांना प्लेसमेंट कंपनीकडून वार्षिक किमान 6 लाख ते 8 लाख रुपये इतका पगार देण्यात येतो.
परंतु ही पगाराची रक्कम कंपनीच्या नियमानुसार बदलली जाऊ शकते. तर ही होती आयसर कोलकातामधील 12वी नंतर उपलब्ध BSMS या पदवी अभ्यासक्रमाविषयीची माहिती. अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण आमचे यापुढील व्हिडिओजही जरूर पहा. मित्रांनो, कोणत्याही सुधारित माहितीसाठी आपण एज्युजीनियस अकॅडमीमध्ये भेट देऊ शकता. हॅव अ नाईस डे.